हाय, हॅलो, नमस्ते. मी वनिता स्वागत करते तुमचं आपल्या आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. बघा, सकाळचे 9:30 वाजत आहेत आणि आजचा वार आहे संडे. तर संडेच्या दिवशी 9:30 वाजले, सगळे झोपलेले आहेत आणि हे दुकानामध्ये गेलेले आहेत. तर म्हटलं चला आता आपण काहीतरी हेअर केअर करूया. वेळ आहे, नाही तर दिवसभर काही ना काही आपली कामं असतात जी संपतच नाही. दिवस संपतो पण काम संपत नाहीत. तर त्यासाठी मी आज म्हटलं वेळ आहे, मुलं झोपले, तर आपण हेअर केअर करूया. आणि कसं आहे, मी केसांसाठी वेगवेगळ्या प्रकारचं वेगवेगळ्या रेमेडीज करतच असते. तर म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करावं. या अगोदर मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये माझ्या हेअर केअरची एक पद्धत सांगितलेली, जे की मी हमेशा करते. पण ह्यावेळेस मी ह्या महिन्यामध्ये मी सध्या नवीन रेमेडी ट्राय केली, कारण ह्या महिन्यामध्ये खूपच थंडी होती डिसेंबर जानेवारीमध्ये. तर दह्याने मला खूपच असं जास्त थंड लागायचं. त्यामुळे म्हटलं की नको, थोडी वेगळी रेमेडी करून बघूया. तर मी ही यूट्यूबलाच पाहिलेली आहे. आपला सगळ्यांचा लाडका यूट्यूब, जे सर्व काही आपल्याला एका सेकंडमध्ये मिळवून देतो. तर त्यासाठी मी हे यूट्यूबमध्ये सर्च केलेलं आणि हे मी ट्राय पण केलेली आहे रेमेडी. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, ह्या सगळ्या गोष्टींनी ह्या सगळ्या गोष्टीने केस गळती कमी होते. मेथी, कढीपत्ता म्हणा, तांदूळ म्हणा, जवस म्हणा, याने खरोखर हे केस गळती कमी होते आणि डॅन्ड्रफ, इचीनेस तेही कमी होतं आणि केसांना शाईनही येते. जवसामध्ये एवढा चिकटपणा असतो की त्याने केस एकदम सॉफ्ट दिसू लागतात, शाईन मारतात. त्यासाठी मी हे सगळ्या गोष्टी आता एकत्र पाण्यामध्ये उकळवून घेणार आहे. हे बघा, मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आणि त्यामध्ये त्या 4ही गोष्टी मी टाकलेल्या आहेत आणि आता उकळायला ठेवलेल्या आहेत. तर हे सगळं आपलं उकळतं. ते बघा, पूर्णपणे उकळल्या की त्यानंतर आपण याला गाळून वगैरे घ्यायचं आहे. तर तोपर्यंत म्हटलं चला आता हे होतं आहे आपलं, तोपर्यंत आपण दुसरं काहीतरी केलंच पाहिजे. आणि तुम्हाला तर माहितीच असेल ह्या सगळ्या गोष्टींचे किती फायदे आहेत. हे बघा, हे सगळं आपण पार्लरमध्येही करू शकतो, नक्कीच पार्लरमध्ये करू शकतो. पण पार्लरमध्ये हमेशा किती जाणार? एक टाईम जर तुम्ही हेअर स्पा करायला गेले तर मला तर वाटतं 1,000-500च्या पुढंच घेत असतील पार्लरमध्ये. मी तरी पार्लर मध्ये जातच नाही हेअर स्पा वगैरे करायला. मी कधीतरी महिन्यातनं म्हणण्यापेक्षा मी 3 महिने 6 महिन्यामध्ये एकदा पार्लरमध्ये जाते, तेही फक्त आणि फक्त आयब्रोज करायला. बाकी काहीच करत नाही मी पार्लरमध्ये. आणि त्यासाठी मग मी पार्लरमध्ये एवढे पैसे कशाला वाया घालायचे? पैशासोबत वेळही आपला वायाच जातो असं म्हणताच येईल. कारण पार्लरचा हेअर स्पा फक्त आणि फक्त 8 ते 10 दिवस टिकतो. त्यानंतर फक्त आणि फक्त जे आपले नॉर्मल हेअर असतात तसेच होतं. त्यापेक्षा हे बरं आहे ना की आठवड्यातनं एकदा आपण घरच्या घरी जे काही आपल्या घरात वस्तू असतात, मेथी म्हणा, तांदूळ म्हणा, कढीपत्ता म्हणा आणि जवससुद्धा, अगदी जवससुद्धा आपल्या घरात हमेशाच असतात. मग कशाला आपण एवढे पैसे बाहेर द्यायचे? हे सगळं घरच्या घरी असतं तर मग हे घरच्या घरीच करून घ्यायचं ना. पैसेही वाचतात, वेळही वाचतात. तर मी तेच करत आहे आणि मी तेच करते हमेशा. तर हे बघा, मी आता इथे हे आपलं झालेलं आहे, तर याला एकदा गाळून व्यवस्थित घेते पूर्णपणे. जे काही याच्यामध्ये आहे ते सगळं व्यवस्थित काढून घेते आणि त्यानंतर याला थंड होऊ देते. पूर्ण थंड झाल्याच्या नंतर हे आपण अप्लाय करत आहे. आता आपण हे अप्लाय करूया थोड्या वेळामध्ये. तोपर्यंत हे व्यवस्थित गाळून पडून जेवढं आहे तेवढं निघून जाईल. तेवढं सगळं होतं आहे तोपर्यंत आपण आता आपले बाकीचे कामं करूया. जसं की तुम्हाला माहितीच आहे आपलं काम आता राहिलेलं आहे, की मी इडलीसाठी तांदूळ वगैरे काढून ठेवलेले आहेत, ते सगळे धुवून घ्यायचे आहेत. तर ते सगळे धुवून घेऊया. वस्तू धुवून घेऊन भिजू घालायचे आहेत. हे इडलीसाठी मी घेतलं आणि आता हे छोले, जे की उद्या मंडे आहे, मुलांच्या टिफिनसाठी लागणारच आहे. टिफिनला काय बनवायचं हा एक मोठा प्रश्नच असतो. तुम्हाच्याही पुढे असतो का हा प्रश्न? मला तर खूपच प्रश्न पडतो की काय द्यायचं टिफिनला. तर हे असे काहीतरी आपले घरगुती असतात वस्तू, घरामध्ये असतात, ज्या आपण विसरतो की आहे. तर मग हे आज मला आठवलं की आज छोले आहेत तर तेच बनवूया. तर त्यासाठी छोले भिजवते. मग हे उद्या मुलांच्या टिफिनला द्यायचे आहेत. तर हे सगळं भिजवून घेतलं वगैरे आणि साबुदाणाही नाश्त्याला होऊनच जाईल. कसं आहे, माझ्या घरामध्ये साबुदाणा कोण जास्त एवढं खात नाही, मीच खाते. त्यामुळे मी थोडासाच साबुदाणा भिजू घातलेला. हे सगळं एकत्र करून ठेवलेलं म्हणजे धुवायला बरं पडतं. नाही तर एक काढा आणि एक ठेवा, यामध्ये लक्षही राहत नाही काय भिजवायचं आहे काय नाही. त्यामुळे मी हे सगळं अगोदरच काढून घेतलं आणि भिजू घातलं. आता हे सगळं एक साईडला ठेवणार आहे आणि त्यानंतर मग आपलं बाकीची जी प्रोसिजर राहिलेली आहे ती आपण पूर्ण करूया. हे बघा, आता आपला तो मिश्रण जो झाला तो बघा, हा असा घट्ट झालेला. हे ना थोडं लावताना सांभाळून लावायचं, म्हणजे हे चिकट असल्यामुळे हातातून गळतं. त्यासाठी, कारण त्याच्यामध्ये आपण जवस, तांदूळ वगैरे टाकलेले आहेत ना, त्यामुळे तो एकदम फेस पॅकचं टेक्स्चर त्याला येतं. त्यामुळे ते हातातनं गळायची भीती असते. तर हे बघा, असं थोडं थोडं घ्यायचं आणि स्कॅल्पवर लावायचं पूर्णपणे व्यवस्थित. हळूहळू जसं आपण तेल लावतो चोळून, तसं हळूहळू चोळत जायचं. एकदम जोरजोरात नाही आणि सांभाळून लावायचं, कारण हे चिकट असतं, हे गळतं, केसांच्या बाहेर असं पडतं. त्यामुळे हळूहळू लावायचं, दोन्ही हातांमध्ये घेऊन लावायचं व्यवस्थित एकदम. आणि खूप सोपी पद्धत आहे, काहीच अवघड नाही.
हेअर स्पा जसं पण तुम्ही पाहिलंच असेल पार्लरमध्ये किंवा कधीतरी केलंच असेल की खूप वेळ जातो त्यामध्ये. ते एक एक सेक्शन करतात. त्याचं एवढं काही टेन्शन नाही. आपल्या हिशोबाने लावून घ्यायचं व्यवस्थित आणि हळूहळू तेल बोटाने केसांमध्ये बोट फिरवायचे जेणेकरून ते व्यवस्थित लागलं जातं पूर्ण केसांना. ओलं असल्यामुळे ते एकदम परफेक्ट लागतं. तर तुम्हाला चला हे असं लावायचं आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.